नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण टी मधला सब्जेक्ट देणार आहोत इतिहास. इतिहास हा टॉपिक आहे, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा, प्राचीन भारताचा इतिहास. त्याच्यातून भरपूर सारे प्रश्न विचारले जाते. आता 2028 पर्यंत सुप्रीम कोर्टाने जे आता लागू आहे त्या शिक्षकांना भेट दिलेला आहे. आणि जे आता डी एड करत आहे त्यांच्यासाठी 1ली ते 8वीसाठी शिक्षण सेवक हा अनिवार्य हा विषय टी पेपर तुमच्यासाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दररोज थोडा थोडा अभ्यास करावा लागेल, नाही तर फक्त डी एड करून काही फायदा नाही. आता सर्व पवित्र पोर्टलमध्ये चाललेलं आहे. मायनॉरिटीचे पण स्कूल आता पवित्र पोर्टलच्या जाण्याच्या मागे आहे. आदिवासी आश्रमशाळा जे होत्या ते सर्व पवित्र पोर्टलमध्ये गेलेले आहे. हळूहळू सर्व आता पवित्र पोर्टल. त्याच्यासाठी टी हा पेपर तुम्हाला पेपर 1 पेपर 2 काढणे खूप आवश्यक आहे. पेपर 1 हा डी.एड धारकांसाठी काढणे आवश्यक आहे. पेपर 2 बी.एड वाल्यांसाठी 9वी 10वीसाठी सध्या टी नाही लागत, पण बाकीच्या 1ली ते 8वीसाठी तुम्हाला टी लागते. आणि टेटची एक्झाम द्यासाठी सुद्धा टी लागते. त्याच्यामुळे तुम्ही टीचं हे एक्झाम द्या आणि अभ्यास करा, पास व्हा. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास. निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये टी CTT हे कोर्सेस उपलब्ध आहेत. तरी तुम्ही ते एकदा परचेस करा. जास्त काही महाग नाही आहे, स्वस्तच आहे. आणि काही आपले फ्री लेक्चर्स यूट्यूबवर प्रकाशित झालेले आहेत, ते बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तुमची इच्छा असेल तर बघून घ्या पहिले, नंतरच मग परचेस करा, कारण हाय क्वालिटी कंटेंट आहे आणि चांगले कंटेंट आहे. ठीक आहे. आपण आता पहिले बघणार आहोत इतिहासाचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे, हे पार्ट आपण शिकणार आहोत. हडप्पा संस्कृती शिकणार आहोत, इतिहासाचे वर्गीकरण शिकणार आहोत. आता याच्यात बघा, प्रागैतिहासिक काळमध्ये काय आहे बघा. त्याच्यात काय होते, त्याच्यात रिटर्न रेकॉर्ड नव्हते, म्हणजे लिखित रेकॉर्ड नव्हते. त्याच्यामध्ये इथं कोणते कोणते युग होते? पाषाण युग होते, मध्याश्म युग होते, नवाश्म युग होते. आता इतिहास पूर्व काळ बघा, याच्यात काहीतरी भाग याच्यात लिखित होता. याच्यात थोडेसे पुरावे सुद्धा नाही का लिखित सापडत होते. त्याच्यामध्ये सिंधू आणि वैदिक संस्कृती आहे, त्याच्यात ते लिखित पुरावे सापडत होते. आता ऐतिहासिक काळ बघा, याच्यात पूर्ण लिखित इतिहास आहे. इसवी सन पूर्व 600 पासून याच्यात पूर्ण इतिहास लिखित आहे. हा ऐतिहासिक काळ झाला. हा इतिहास पूर्व काळ झाला. हा प्रागैतिहासिक काळ झाला. याच्यामध्ये रिटर्न रेकॉर्ड्स नाहीत. पाषाण युग, मध्याश्मिक युग, नवाश्मिक युग. आता पुराश्मिक युग बघा, याचा कालखंड कधी आहे? इसवी सन पूर्व 3 लाख ते 9,000 पर्यंत याचा युग आहे. हा लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय होते? शिकारी, दगडी हत्यारे, हे वाले विषय होते, वैशिष्ट्य होते त्याचे. आता मध्याश्म युग मध्ये काय होतं? इसवी सन पूर्व 9,000 ते 4,000. याच्यामध्ये काय सुरू झालं? पशुपालन सुरू झाली, शेतीला सुरुवात झाली. हे इथून मध्याश्म युग. नवाश्म युग मध्ये काय झालं? इसवी सन पूर्व 4,000 ते 1,000 पर्यंत. इथं चाकाचा शोध लागला, कृषीचा विकास झाला. मग सिंधू संस्कृती आली इसवी सन पूर्व 2600 ते 1800 मध्ये. इथं नागरी सभ्यता आली, हडप्पा संस्कृती वगैरे. मग वैदिक संस्कृती आली इसवी सन पूर्व 1500 ते 600 मध्ये. मग इथून ऐतिहासिक काळ सुरू झाला. याच्यात ऋग्वेद, उत्तर वैदिक हे काळ सुरू झाले. मित्रांनो, हे खूप महत्वाचे आहे आपल्या टी साठी. तुम्ही एकदा हे विषय ना आपले स्लाइड वाचत चला आणि आपले व्हिडिओ बघत चला. तुम्हाला कुठंच अडचण जाणार नाही टीईटीचा पेपर काढण्यासाठी. ठीक आहे. आणि जे आता जे टीचर आहेत, जे त्यांना खूप वर्ष नोकरी करून झालेले आहे, त्यांनी अभ्यासापासून खूप दूर गेले आहे, आपले व्हिडिओ कंटिन्यूअस बघा. तुम्हाला सर्व इतिहास, तुमचे बाकीचे टॉपिक्सही कव्हर होऊन जाईल. आपला कोर्स जास्त महाग नाही, 999 रुपयाला आहे फक्त. हे काही जास्त मोठी रक्कम नाही आहे तुमच्या नोकरी पुढे, तुमच्या याच्या शिक्षणापुढे. ठीक आहे. चला, युगांची वैशिष्ट्य बघा. पुराश्म युग बघा, याच्यात मुख्य व्यवसाय काय होता? शिकार करणे हा मुख्य व्यवसाय. याच्यात शिकार नाही केली तर यांना अन्न पाण्याची काही सुविधा नव्हती. त्याच्यामुळे हा दगडी हत्याराचा वापर करत होते हे लोक. ठीक आहे. तर चर्ट, ॲगेट, टप, बेसॉल्ट, डेरोलाइट दगड याचा वापर करत होते. ठीक आहे. आता हा जो डेरोलाइट दगड आहे हा गडद रंगाचा होता, मध्यम कणाचा, अंतर्वेदी अग्निजन्य खडक होता. ठीक आहे.
हा रासायनिक दृष्ट्या बेसॉल्ट ज्वालामुखी ग्रॅब्रा प्लुटोनिक याच्या सक्षमतेने बनवला होता. हा उत्तर अमेरिकेत याला अनेकदा डायबिस किंवा युके मध्ये विनस्टोन असे म्हटले जायचे याला. ठीक आहे. हा खूप म्हणजे आहे ना हे करायचं. लोक कच्चे मांस खात होते त्यावेळेस काही अग्नीचा शोध लागला नव्हता. कंदीमुळे खाऊन जगायचे उपजीविकेसाठी. आता मध्य अश्मिक युग बघा. याच्यात काय सुरू झालं? पशुपालन सुरू झालं. हा ठीक आहे. याच्यात शेतीचा शोध लागला, याच्यात अग्नीचा शोध लागला. म्हणजे काय झालं? पिकाचाही शोध लागला, अग्नीचाही शोध लागला. म्हणजे इथं म्हणजे जेवण वगैरे बनण्यास सुरुवात झाली. आता पशुपालन, इथून दूध दूध कोंबड्या बकऱ्या हे पाळणं सुरू झालं, गाई. ठीक आहे. त्याच्यामध्ये अवशेष कुठे कुठे सापडले? बागोर, आजमगड, बेलू नदी, नेवासे, नांदेड आणि जळगाव इथे एवढ्या जागी अवशेष सापडले. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता कोणत्या युगात काय झालं हे तुम्हाला माहितच असायला पाहिजे. मध्य अश्मिक युग मध्ये काय झालं? पशुपालन झालं. इथं शेतीचा शोध लागला, इथंच अग्नीचा शोध लागला आणि इथे एवढं या जागी अवशेष सापडले. इथून आपल्याला माहित झालं. आता नवा अश्मिक युग बघा. इथं काय झालं? चाकाचा शोध लागला. ठीक आहे. नांगराद्वारे शेती करण्याचे तंत्र आले. ठीक आहे. इथं म्हणजे जे लोक हाताने काम करत होते ते आता नांगराद्वारे करण्यात आले. म्हणून आता शेतीची पद्धत वाढली आणि इथे स्थायी जीवन पद्धत आली. गाय, बैल, मेंढी, शेळी, डुक्कर, गाढव हे पाळीव प्राणी झाले. ठीक आहे. आता ताम्रपाषाण युग बघा. इथं तांब्याचा वापर केला गेला. कापड बनवण्याची नवीन कला आली. तांब्याला वितळण्यासाठी चाल्को पायराइटचा वापर केला गेला. ठीक आहे. आता चाल्को पायराइट म्हणजे काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला सांगतो. चाल्को पायराइट म्हणजे एक तांबे आणि लोह सल्फाइड खनिज होते ते. हे जगातील मुबलक प्रमाणात आढळणारे तांब्याचे धातू काय? चाल्को पायराइट्स. ठीक आहे. तांब्याचा प्राथमिक स्त्रोत म्हणून याला वापरले जाते. ठीक आहे. वैशिष्ट्य म्हणजे काय ते? पितळी ते सोनेरी पिवळ्या रंगासाठी, धातूच्या चकाकीसाठी, पृष्ठभागासाठी, इंद्रधनुष्य करण्यासाठी महत्वाचे आहे. ठीक आहे. आता त्याचे आपण रासायनिक सूत्र हे ते नाही, पण त्याचा उपयोग त्यासाठी केला गेला. तांब्याचा प्राथमिक स्त्रोत 5000 वर्षापासून अधिक काळापासून तांबे काढण्यासाठी प्रक्रिया केले जाणारे मुख्य खनिज राहिले आहे चाल्को पायराइट्स म्हणजे. आता प्राचीन भारताच्या इतिहासाची लेखनाची साधने बघा. ठीक आहे. भौतिक साधने काय होते? वस्तू होती, गुहाचित्रे होती, मातीची भांडी होती, मातीची शिल्पी होती, पुन्हा मणी होते, रत्ने दागदागिने होते, धातूच्या वस्तू होत्या, नाणी होते, शस्त्रे होते, गुहा होते, घरे होते, स्तूप होते, लेणी होते, मंदिर होते, स्तंभ होते. हे भौतिक साधने होते. ठीक आहे. आता लेणीमध्ये आपल्याला अवशेष सापडते, मंदिरमध्ये सापडते, स्तंभमध्ये सापडते. ठीक आहे. आता लिखित साधने काय होते? हडप्पामध्ये लिपी लिखित झाले. ठीक आहे. वैदिक साहित्य आले. मेसोपोटेमियातील इतिहास लेख आहे, महाभारत आहे, रामायण आहे, हस्तलिखित पोते आहे, जैन बौद्ध साहित्य आहे. जैन आणि बौद्धांचे साहित्य आहे खूप मोठे. ग्रीक इतिहासकार येऊन गेले. प्रवासाचे लेखन आहे, चीनी प्रवासाचे प्रवास वर्णन आहे, व्याकरण ग्रंथ आहे, पुराण ग्रंथ आहे, कोरीव लेख आहे. हे खूप महत्वाचे मित्रांनो. आता मौखिक साधने काय होते? वैदिक, बौद्ध, जैन यांची माहिती होती. लिखित स्वरूप उपलब्ध झाले. मौखिक स्वरूपाचा वापर इतिहास लेखनात आला. ठीक आहे. आता हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे शहर बघा. भाग 1 मध्ये आपण बघणार आहोत हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे शहर. आता पहिलं शहर आहे हडप्पा. ठीक आहे. आता हे कुठे गेलं? आझादी आपला भारत देश आझाद झाला, तिकडे पाकिस्तान चालला गेला. हा पाकिस्तान मध्ये आला मित्रांनो. आणि हे रावी नदीवर बसलेला आहे, म्हणजे या बाजूनं खालतं नाही का. आणि याचे शोधकर्ते कोण होते? दयाराम सहानी. हे ब्रिटिश काळातच याचा शोध लागून गेला होता. पहिले उत्खनन कुठे झाले? बैलगाडीचे खेळणे मिळाले. ठीक आहे. AR सदस्य हे प्रसिद्ध मुद्रा. ठीक आहे. हरियुपिया याचा उल्लेख आढळतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. दुसरं मोहेंजोदडो हे कुठे आहे? हे पाकिस्तानमध्ये आहे. हे कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे? सिंधू नदीकाठी. हे जोड्या लाभामध्ये विचारू शकते. इकडे हडप्पा, मोहनजोदडो, चंद्रजोडो इकडे राहील नद्या. मग तुम्हाला हे लावा, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हे कोण? याचा शोध कोणा लावला? हे रकलदास बॅनर्जी. हे कुठे होते? मृतांची टेकडी, 7 स्तर होते, धान्य कोठारे होते, तिथं स्नानकुंड होते,
कांस्य नर्तकी मूर्ती होती, हे लक्षात ठेवा. विचारलं कांस्य नर्तकी मूर्ती कोणत्या कुठं सापडली? मोहनजोदडोला सापडली. ते नदी कुठं होती? मोहनजोदडो कुठं होतं? सिंधू नदी काठी होती. कोण शोध लावला? राखालदास बॅनर्जीने शोध लावला. तर हे लक्षात ठेवा. धान्याचे कोठारे कुठे होते हे विचारलं तर मोहनजोदडो मध्ये होते. आता चंद्रदोडो बघा, हे कुठं आहे? हे पाकिस्तान मध्ये आहे. सिंधू नदी काठी आहे. गोपाल मुजुमदार हे शोधकर्ते होते. ठीक आहे, गोपाल मुजुमदार हे शक होते. गडी नसलेले एकमेव शहर आहे. ठीक आहे, गडी नसलेले एकमेव शहर आहे. मणी घडवणे, बैलगाडीचे खेळणे हे इथं सापडले, हे विचारू शकते. हे शोधवाला विचारू शकते. असं असे आता हडप्पाचा कोण लावला? दयाला. हे दयाला इथं टाकू शकते. मग हे तुम्हाला जोडी समजली पाहिजे, हे तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे. आता हडप्पा संस्कृती महत्वाचे शहर दुसरा भाग बघूया. लोथल बघा, हे लोथल कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. गुजरात राज्यामध्ये आहे. नदी कोणती? भोगवा. शोधकर्ते कोण होते? नाथराव होते. त्यांनी काय काय वैशिष्ट्य काय यायचे? मानव निर्मित बंदर, जहाजाचे चित्र, स्त्री पुरुष एकत्र पुरले जात, बुद्धिबळ सदृश्य खेळ. कालीबंगन बघा शहर, कालीबंगन शहर कुठं आहे? राजस्थान मध्ये आहे. नदी कोणती? घगर. अमलानंदन आणि घोष ह्या दोघांनी याचा शोध लावला. काळ्या बांगड्याचे शहर म्हणून कोणाला आहे? कलिबंगन. कुठं आहे? राजस्थान मध्ये. नदी कोणती आहे? घगर. नांगरलेल्या शेताचा पुरावा, ठीक आहे, तिथं भेटला आपल्याला. किल्ला व नागरी भाग, अग्निकुंड हे आपल्याला तिथं माहित झालं. रंगपूर हे कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. नदी कोणती? भादर. माधव स्वरूप वत्स यांनी शोध लावला. बाणावली, बाणावली हे ठिकाण कुठे आहे? हरियाणा. नदी कोणती आहे? सरस्वती. आर्यस बिस्त, नांगराच्या मातीची प्रतिकृती आढळल्या. डोळावीरा बघा, हे कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. नदी कुठे आहे? लुनी नदी. शोधकर्ते कोण होते? जे.पी. जोशी. मोठे मैदान, हडप्पन शिलालेख युनेस्को यांनी जागतिक वारसा स्थळ जाहीर केला आहे धोळावीराला. याचा शोधकर्ते कोण होते? जे.पी. जोशी. नदी कोणती आहे? लुनी. ठिकाण कोणते? गुजरात. आता हडप्पा संस्कृतीमध्ये अधिक माहिती बघणार आपण भाग 3 मध्ये. भाग जे संस्कृती होती आजी, हे ठिकाण कुठे आहे? पाकिस्तान मध्ये. नदी कोणती आहे? सिंधू. एन.जी. मुजुमदार यांनी शोध लावलेला आहे. सुरकोटडा, सुरकोटडा हे कुठे आहे? गुजरात मध्ये आहे. शोधकर्ता कोण आहे? जे.पी. जोशी. येथे घोड्याच्या हाडाचे अवशेष सापडले होते. आता कोटदीजी बघा, कोटदीजी कुठे आहे? पाकिस्तान मध्ये. नदी कोणती? सिंधू. शोधकर्ते कोण होते? धुये. आग लागल्यामुळे हे शहर उद्ध्वस्त झाले होते. विचारलं कोणतं? आग लागल्यामुळे कोणते? तर कोटदीजी. घोड्याच्या हाडाचे अवशेष कुठे सापडले? सुरकोटडा. ठीक आहे. सुतका, सुतका गेंडोर हे कुठे ठिकाण? पाकिस्तान मध्ये आहे. नदी कोणती? दस्त. स्टेन. शोधकर्ते कोण होते? स्टेन. हडप्पा संस्कृतीची पश्चिमोत्तर सीमा, परकीय व्यापाराचे केंद्र इथं आहे. भगतराव हे ठिकाण कुठे आहे? गुजरात मध्ये. नदी कोणती? समुद्र किनारा. S.R. राव हे शोधकर्ते होते. मांडा ठिकाण जम्मू काश्मीर. नदी चिनाब. शोधकर्ते कोण होते? जे.पी. जोशी. हडप्पा संस्कृतीची उत्तर सीमा. ठीक आहे. आलमगीरपूर हे कुठं आहे? आपल्या भारतात आहे, उत्तर प्रदेश मध्ये आहे. कोणत्या नदीवर बसला आहे? गंगा नदीवर बसला आहे. हडप्पा संस्कृतीची पूर्व सीमा आहे बघा मित्रांनो. रोपर ठिकाण कोणतं आहे? पंजाब आहे. घगर हाकरा ही नदी आहे. स्वातंत्र्योत्तर भारत उत्खनन झालेले हे पहिले हडप्पा शहर होते. म्हणजे भारत जेव्हा स्वातंत्र्य झाले तेव्हा हे पहिले हडप्पा संस्कृती शहर. दयामाबाद बघा, हे कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. हे एक महत्वाचं आहे. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणते शहर आपल्या महाराष्ट्रात सापडले? दयामाबाद. ठीक आहे. नदी कोणती? प्रावरा. ह्याला ज्याचा शोध कोण लावला? M.S. देशपांडे. हडप्पा संस्कृतीची दक्षिण सीमा उत्तर हडप्पाकालीन शहर आहे. ठीक आहे. आता मेहरगड बघा, मेहरगड कुठं आहे? पाकिस्तानमध्ये आहे. हडप्पा पूर्वकालीन शहर, नवाश्म युगापासून हडप्पा काळापर्यंत मानवी वस्ती होती इथं. राखीगडी बघा, हे कुठं आहे? हरियाणामध्ये. चौटांग प्राचीन नाव दृश्यवती, दृश्यदवती. भारत व पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर आहे. DNA अभ्यास, लोक मूळ भारतीय होते, हे लक्षात आलं त्यांचं. आता हडप्पा संस्कृतीत आयात होणाऱ्या वस्तू बघा. मित्रांनो हे लक्षात ठेवा. सोने, सोने कुठून? कर्नाटक, अफगाणिस्तान, इराण. तांबे, तांबे कुठून होते? खेतडी राजस्थान, बलुचिस्तान, अरेबिया. चांदी बघा,
इराण, अफगाणिस्तान, दक्षिण भारत. ठीक आहे. गिसे, राजस्थान, दक्षिण भारत, अफगाणिस्तान. अल्बास्त, अफगाणिस्तान. लाजवर्द, महाराष्ट्र मधून होत होते. फिरता, खुरासना. बिटुमस, दजला फरान. हेमेटाइट, राजस्थान. हडप्पा संस्कृतीच्या समकालीन संस्कृती बघा. मेसोपोटेमिया, टायग्रिस युफ्रेटिस, इसवी सन पूर्व 3500. इजिप्त, नाईल, नदी कोणती होती? नाईल, 3400 वर्षापूर्वी. चीन, हो हँग हो, 1583 ला त्याचा शोधला. आता वैदिक संस्कृती बघा. वैदिक संस्कृती पूर्व वैदिक काळ हा कधी आला? इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 या काळामध्ये आला. पूर्व वैदिक काळाचे लग्नाचे प्रकार. ब्राह्मविवाह, एकाच वर्णातील स्त्री पुरुषाचे लग्न होत होते. देवविवाह, यज्ञाची दक्षिणा म्हणून ब्राह्मणास आपली मुलगी देणे. आर्ष विवाह, येथे हुंडा म्हणून गाव व बैल देत होते. ठीक आहे. आर्ष विवाहामध्ये, देवविवाहामध्ये इथं ब्राह्मणास आपली मुलगी देणे. ब्राह्मविवाह. ठीक आहे. आता महत्वाचे मुद्दे बघा निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये. हडप्पा संस्कृती कुठून कुठे सरली? इसवी सन पूर्व 2600 ते 1800. पहिली नागरी सभ्यता. मोहनजोदडो, मृतांची टेकडी, सासर, स्नानकुंड आणि धान्य कोठार हे महत्वाचं आहे. लोथल, मानव निर्मित बंदर. राखीगडी हे सर्वात मोठे शहर होते आणि लोथरला मानव निर्मित बंदर होते. हडप्पा संस्कृती सीमा. उत्तर मांडा, दक्षिण दयामाबाद, पूर्व आलमगीरपूर, पश्चिम सुतकाड गेंडोर. ठीक आहे. वैदिक काळ ऋग्वेदिक, इसवी सन पूर्व 1500 ते 1000. उत्तर वैदिक इसवी सन पूर्व ते 1000 ते 600. धन्यवाद मित्रांनो. निर्मय सक्सेस अकॅडमी तुमचं आणि 28 तारखेच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो. टीईटी आता तुम्हाला एक्झाम कंटिन्यू सातत्य देतच राहणार आहे. द्यावंच लागणार आहे. बीएड डीएड केलेल्या मुलांना आतापासून टीईटीची सवय लावा. सीईटी तुम्ही देऊ शकता सेकंड इयरला, फर्स्ट इयरला. आतापासून सीईटी पास होऊन जा. तुम्ही शिक्षक बनण्याचा तुमचा मार्ग